उतरणार टॉप 12 मध्ये पाहायला भेटणार आपल्याला. पहिला षटक मार्ग असतंय. पहिल्या षटकाचा पहिलाच बॉल आणि चांगला वेगवान आणि चांगलं तेवढे क्षेत्ररक्षण जतीन दादा यांच्याकडून पाहायला भेटतंय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. पहिला चेंडू निर्धाव आलाय आणि पुन्हा एकदा जतीन दादा समोर. पुन्हा एकदा जय दादा सज्ज होतोय. दुसरा बॉल चांगला फटका एक्झिक्यूट केला. वेगवान फेकी. शानदार थ्रो बघायला मिळाला करांच्या माध्यमातून. जितक्या वेगाने आला तितक्या वेगाने फेकला आणि एका धाब्याने स्ट्राईक रोटेट झाली. धावफलकाचा श्री गणेश झाला. बघा ज्या संघाने सुरुवात चांगली केली आहे म्हणजे षटकाची म्हणा किंवा त्या इनिंगची म्हणा त्याचा खेळ हा चांगला भरताना दिसला. परंतु त्याची सुरुवात खराब. तो संघ तितक्या चांगल्या रीतीनं स्वतः संघाला सावरू शकलेला नाहीये. खेळण्याचा प्रयत्न चेंडूला टॅप. ओ हा नाना रनआउट रनआउट रनआउट. कोण कोण बाद. हा तो हा जयू दर्शन जयू नक्की कोण. प्रश्न पडलाय दोन्ही पंचांना. पंच म्हणतात बघितलं जाणार आहे कोण बाद झालाय. कॅमेरा कुठे होता. कॅमेरा कुठे होता बघितलं जाईल. आणि आता थोडी दगदग वाढणार आहे. हा नाना बोलता बोलता कहाणी बदलली आहे. साहेबा बी रेहान दुर्गेश 11. बघा दोघांनी हा विजय महत्वाचा आहे. विजय कोणाचा होईल तो या मॅचचा शेवट सांगणार आहे. कोणाचा होणार येणारी काय वेळ सांगणार आहे. त्याच्या अगोदर जे काही जयेश घरत डिपार्ट्स. बिग विकेट फॉर रेहान दुर्गेश 11. या संघाला लागलेला मोठा धक्का. खूपच मोठी जतीन दादा समोर. परंतु त्यामध्येच आता सावरायचा प्रयत्न त्याने या चौकाराने केला. चांगली स्थिती. चांगली मी का म्हणतोय हलकाने दिशा देण्याचा प्रयत्न होता. सिंगल रन आलाय. पुन्हा एकदा जय दादा समोर. दर्शन दादा सज्ज होतो. हो शानदार स्ट्रोक दमदार स्ट्रोक. दर्शन अहिरेच्या बॅट मधून येणारा हा चौकार. 4 धाबा. चौकार आला. 4 धाबा आल्या. 4 धाबांनी धावफलक 12 वरती जाऊन पोहोचलं. ही मॅच तितकी सोपी नाहीये सायबा बी साठी आणि रेहान दुर्गेश 11 या संघासाठी सुद्धा. फक्त दोन्ही संघांचा जो पराभव आहे सायबा बी चा पराभव जो आहे तो विजय संघांमधून म्हणजे ओम साईच्या समोर झाला आणि रेहान दुर्गेश 11चा सुद्धा पराभव ओम साईच्या अगेन्स्टच झाला होता. त्यामुळे या दोन्ही संघाने आता ती बाब ओळखून आपला खेळ उंचावण्याचा
धावांमध्ये एक धाव कंप्लीट होते, सिंगल धाव. सरासरीनं 16 धावा धावफलकावरती रेहान दुर्गेश 11. सुरुवात चांगली आहे इथे रेहांत दुर्गेश 11 ची संघ सुरुवात चांगली आहे इथे. इथे दर्शन ऐरीने इथे फलंदाजी चांगली केलेली आहे आणि इथे गोलंदाजी पण तेवढीच चांगली आहे. आता तिसरा षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा साहिल दादा सज्ज होतोय विकास दादा समोर. फटका एक्झिक्यूट केलेला तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं आपल्याला सूरज दादा यांच्याकडून. चांगलाच फटका एक्झिक्यूट केलेला तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटला आणि इथे सिंगल रन आला. ओ काय बॉल आणि इथे हलक्याने दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल रन आलाय. आता काय घडलंय या मॅचला ते आपल्याला पाहायला भेटणार आहे या मॅच मध्ये. साहिल दादा समोर पुन्हा एकदा दर्शन दादा सज्ज होतोय. हो रनआउटची संधी दुसऱ्यांदा मिस. एकदा झेलची दुसऱ्यांदा रनआउट, अशा 2 संधी एकाच वेळेला आल्या होत्या. दर्शन आहिरेची विकेट समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर आहे. समोर काय घडलं या मॅचला, जिंकणार कोण, कोण टॉप 12 मध्ये दाखल होणार. नाही, कोण दाखल होणार त्यापेक्षा उद्याच्या टॉप 4 ची मजा सुद्धा न्यारी होणार आहे. आता फक्त एकच गोष्ट आहे की येणाऱ्या षटकामध्ये रेहान दुर्गेश 11 आणि सायबा बी यांच्या मनामध्ये काय चालू आहे. हे 2 संघ काय सध्याच्या घडीला या 6 चेंडूंसाठी विचार करतायत हे पाहणं आपल्याला रोचक ठरणार आहे. मोठा फटका आला होती काटपट, व्हॉट अ शॉट. मैदानाला गरंगळत चेंडू निघून गेलाय बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीने, सीमारेखा पार. दमदार दर्शन
येस द ब्युटिफुल फेस अडवण्याचा प्रयत्न ओ ये क्या हुआ ऋषिकेश साळुंके याच्या जवळून चेंडू होतोय पार सीमा रेखा पार चौकार सोडती झालाय 32-32 लॉस ऑफ 1 विकेट 2-3 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे 3 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक असणार आहे साईबा बीने हा विचार केला नव्हता की येणाऱ्या चौथ्या षटकामध्ये काही अशा प्रकारचा खेळ दिसेल चौथ्या षटकामध्ये अशा प्रकारचा खेळ दिसेल परंतु खेळ दिसला आणि इथे 2 चौकार या षटकामध्ये आलेले आहेत व्हेरी फर्स्ट बॉल वरती अलॉंग दी कार्पेट मारलेला तो ऑफ ड्राईव्हचा फटका हेलिकॉप्टरच्या पद्धतीचा फटका आणि त्यानंतर हा ऋषिकेश साळुंकेच्या जवळून मारलेला फटका ज्या आल्या चौकाराच्या वर आतापर्यंत 10 धावा 3 चेंडूमध्ये कुठल्या गेल्यात आर्यनला कमबॅक करावा लागणार आहे ही गरज आहे सायबा बीची फुलटॉस ओ अडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फुलटॉस कोण सोडणार आहे या स्थितीमध्ये फुलटॉस बॉलला पाठवून दिलं सीमारेखा पार चौकार आता येणाऱ्या धावा तुम्हाला ज्या वेळेला बॅटिंगची वेळ येईल त्यावेळेला तुमचा संघर्ष वाढवतील पुढील चेंडू हो खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलं गेलं फेकी झाली फरहान वेगानं डायरेक्ट हिट हो जसे असत उत्तर थोडासा वेळ गेला परंतु खेळ संपवला विकास धसकरचा चिका बाद अजून एका विकेटचा बदल दुसरी विकेट येते
भरपूर जणांचे मागील 2 दिवसांमध्ये कॅप्टन बदलताना आपण बघितले. कॅप्टन बदलल्याप्रमाणे मॅचचा रिझल्ट सुद्धा बदलणं गरजेचं होतं, राईट? ओ व्हॉट अ शॉट. चेंडू कुठे गेलाय? गंभीर सुद्धा टूस टूस टूस. सिंगल, एक धाव येताना पाहायला मिळते. गौरव पाटकर, मनीष शिंदेकर दोघांमध्ये क्षमता आहे. बुलेट स्ट्रोक, रॉकेट फटके तिथे मारण्याची, परंतु चेंडू तितक्या सहजतेने बॅटवरती येत नाहीये. दोन षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा, 12 चेंडू 34 धावांची गरज. 17च्या सरासरीने धावा बनवायच्यात. रेहान दुर्गेश 11 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला साईबा बी. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जयेश घरतने त्या ठिकाणी केलाय. मोस्ट ऑफ बॉल जर आपण बघितलं तर त्याच गट विभागात गेल्यात, त्याच क्षेत्रात गेल्यात आणि म्हणूनच तिथे कदाचित ते क्षेत्रक्षण किंवा डिक्लेअरच्या दिशेने जाणाऱ्या धावा ज्याने तो फासला वाढवलाय. मागील मॅचचा झालेला पराभव तिथून ओ व्हाट अ शॉट. मनीष शिंदलेकर है तब तक मुमकिन है. पुन्हा एकदा चौकार आलाय. दर्शन आहिरेच्या जवळून चेंडू फरार होतोय. 4 धाबा. 17-7-22 इक्वेशन 7-22 ची आहे. ओ व्हाट अ शॉट. कहाणीमध्ये ट्विस्ट. मॅच बिलकुल ऑन की आहे. मनीष शिंदेकरनी मॅचला पूर्णपणे ऑन केलंय. आता 6 मध्ये 18 ची गरज. हा एक तो ऐतिहासिक सामना बनू शकतो. या 6 मध्ये 18 जर का झाल्या तर साईबा बी जिंकेल. साईबा बी जर जिंकली तर मात्र या मैदानावरचा सर्वाधिक मोठा विजय मानला जाऊ शकतो. हाय स्कोरिंग षटकाला आपल्या बाजूने झुकवत असताना मिळवलेला विजय म्हणून त्या विजयाला आपण म्हणू शकतो. जयेश घरच्या हातामध्ये चेंडू आहे. कोण कुठे जाऊन उभा राहतोय, कोण कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करतोय येणारी काळवेळ सांगणार आहे. मॅच बिलकुल ऑन आहे. 6-18 किती चौकार मारायचे आहेत. 6 मध्ये 4 चौकार मॅच बनू शकते. 4 कधी कोणाला, कोणासमोर, कोणाच्या बाजूने, कोणत्या ठिकाणी, कोणत्या गॅप मध्ये. फरहान ऑन साइडला गेला. ओ हो पहिला आला, पहिला आला. बुलेट स्ट्रोक. चेंडू सी मारेगा पार. चौकार, चौकार आलाय. फरहानने सांगितलं हा फरहानचा फटका नव्हता, हा फरमान आहे. फरमान आहे की आम्ही या षटकाला कशा प्रकारे बघतोय. फरमान दिला गेलाय आणि त्याचा आविष्कार बघा चौकाराने झालाय. खूप चांगला फटका. मार्क रॉड्रिक्सच्या 2
ये क्या हुआ क्या? 5-14. बघा जर का मनीषने ही मॅच फिनिश केली तर आयुष याच्याकडून मनीषला शूज स्पॉन्सर केले जाणार आहेत. आता किती? 4-13 म्हणजे इथे या चेंडूवरती नाही, मनीष आहे तोपर्यंत मुमकिन आहे. इथे फरानने एक चौकार मारून ही मॅच ऑन ठेवली, अजूनही मॅच ऑन आहे. भले भले म्हणतात 4-13 म्हणजे मॅच गेले, परंतु इथं तसं वातावरण नाहीये. इथं वातावरण बनलं असं आहे की इथे केव्हाही मॅच फिरू शकते. मनीष शिंदळकर पुढील चेंडू जयेश करत अडवण्याचा प्रयत्न. बघूयात काय घडतंय. ओह नो नाही आला, ओ नो नो आला, 6 आलाय. फलंदाज बाद फरहान डिपार्ट्स. बॉल द्या. 2-12. छगायला म्हणून 2-6 असं नाही, तसं नाही होत. मारंबळपाड्यामध्ये अर्धे ओरम जास्त घेतात. आमचा पंख डबल ताकद आली आहे. जयेश गरजचे हात मात्र काय सांगतायत? चौकार येणार की अजून काय काढणार? आता थंडी मैदानाच्या आतमध्ये जेवढे खेळाडू आहेत त्यांची तर उडालेलीच आहे, परंतु बाहेर जे